गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात। शाळेत 1ली ते 4थी पर्यंतच्या वर्गांसाठी 3 तर 5वी ते 7वी साठी 2 शिक्षक आहेत। सन 2023-24च्या संच मान्यतेदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंद करताना तत्कालीन शिक्षकांच्या कामचुकारपणामुळे इयत्ता 1लीची 13 विद्यार्थी संख्या दाखवली गेली नाही। त्यामुळे 1ली ते 5वी पटसंख्या 67 असताना ती ऑनलाईन 54 दिसतीये। या चुकीच्या नोंदीमुळे शाळेतील एक अध्यापक पद अतिरिक्त ठरतंय। त्यामुळे शासनाच्या नियमानुसार एक शिक्षक कमी होतोय। त्यानंतरच्या सन 2024-25 आणि चालू 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या सातत्याने 60 पेक्षा जास्त राहिली आहे। मात्र शासनाच्या नवीन नियमानुसार एक अध्यापक पद कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेतला जाणार आहे। यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे आयुक्त कार्यालय यांना वेळोवेळी निवेदनं सादर केली आहेत। मात्र याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही। 2023-24 ला जी संच मान्यता झाली त्यावेळी आमच्या शाळेचा 1लीचा पट 13 होता। संबंधित त्यावेळेचे तत्कालीन मुख्याध्यापक यांनी तो पट संच मान्यतेला 0 फॉरवर्ड केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पण तो पट 0 फॉरवर्ड केल्यामुळे आमच्या शाळेतील एक पद रिक्त झाले आणि त्या रिक्त पद होण्यामागे आमच्या ग्रामस्थांचा, आमच्या पालकांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि सदर पद आता त्या शिक्षकाचं कधीही समायोजन होईल आणि जर त्या शिक्षकाचं समायोजन झालं हा आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे। आमच्या गावावर, आमच्या विद्यार्थ्यांच्यावर खूप मोठा अन्याय आहे। जर असं झालं तर आम्ही आज इशारा देतोय आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या व्यवस्थापनाच्या वतीनं, तर आम्ही होणारी वार्षिक परीक्षा 11 तारखेपासून चालू होत्या, सदरची परीक्षा आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही शाळेला कुलूप लावणार। जर गांभीर्याने 2 दिवसात याचा निर्णय न झाल्यास आम्ही परीक्षा होऊ देणार नाही। एक शिक्षक कमी झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होतीये। गेली 2 वर्ष आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे, तरी पण शासनाने या गोष्टीकडे काही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शिक्षक अतिरिक्त ठरवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर 11 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वार्षिक परीक्षा होऊ देणार नाही, तसंच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। या पत्रकार बैठकीला शालेय समितीच्या उपाध्यक्षा सारिका पाटील, अश्विनी पाटील, कमल पाटील, अनिल कुंभार, दीपक पाटील, विनायक पाटील, सीमा कुंभार, पूजा पाटील, केतन मोळे, सचिन मोळे, इंद्रजित पाटील, संग्राम पाटील आदी उपस्थित होते।